एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेत सादर होणार. लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता. आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेस बरोबरच शिवसेनेकडूनही खासदारांना व्हीप, तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका. उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. पालकमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावर, मात्र प्रकृतीच्या कारणास्तव धनंजय मुंडे मुंबईत असल्यानं अजितदादांच्या दौऱ्यावेळी उपस्थित राहणार नसल्याची माहिती. होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनंच दिली 1.5 लाखांची सुपारी. दौंडच्या खामगावातील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत. ठाणे कशेळी भिवंडी मार्ग आज आणि उद्या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत राहणार बंद. मेट्रो 5च्या गर्डरच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. बुलढाण्यात एसटी कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघात. अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 गंभीर जखमी. आणि राज्याला आज आणि उद्याही पावसाचा अलर्ट. राज्यात 12 जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर उद्या येलो अलर्ट असल्यानं शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ. ही दृश्य आहेत बीडमधली थेट. उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांचा आज बीड जिल्ह्याचा दौरा आहे आणि हेलिपॅडवरची ही दृश्य आपण बघतोय. अजित पवार नुकतेच बीडमध्ये पोहोचलेले आहेत आणि बीडमधल्या स्थानिक नेत्यांकडनं त्यांचं स्वागत केलं जात आहे. आज ते बीडमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी भेटी देणार आहेत, बैठका घेणार आहेत. मात्र आमदार धनंजय मुंडे पालकमंत्र्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान अनुपस्थित आहेत. ते प्रकृती कारणास्तव मुंबईमध्ये आहेत. मात्र आज पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आहेत. तुम्ही पण काही बोलत नाही. दादा सुरू कर, कामाला येतोय, काम करू द्या ना. संध्याकाळी 5:30 ला फ्रेंड्स आहे ना, 5 ला काय 5:30 ला. हा तेव्हा बोल. चला थँक्यू दादा. हे अमोल पिछे आहे ना. एसपी कलेक्टर, सीओ, मोबाईल आयुक्त, विभागीय आयुक्त, 4 मी आता येताना चर्चा केलेली आहे. त्याच्याबद्दल थोडंसं मला काय काय पाहिजे, कारण त्यात तुमच्या दुपारपासून मिटिंग आहे. परत मी सुरुवात केल्यावर त्याची माहिती नाही असं चालणार नाही. आता ते तुम्हाला सांगतील. 8:30 वाजले, तुम्हाला 4 तास मिळतात. त्या 4 तासात सगळी माहिती मला अप टू डेट. मी मुद्दे दिलेत, विमानतळाचा दिलाय, रेल्वेची लाईनचं ते कुठं काय नडलंय तो दिलेला आहे. असे बरेच आम्ही मुद्दे काढलेले. आंबेजोगाईच्या हॉस्पिटलचा आहे, घरकुलाचा आहे, नंतर असे नॅशनल हायवे आपल्यातनं गेलेले त्याचे काही इश्यू आहेत का बोले, तारांगण, त्याच्यानंतर इन्क्युबेशन सेंटर, इनोव्हेशन सेंटर, या सगळ्याच्या संदर्भात मी काय ठरवलंय, पुढच्या वेळेस इथं पुढच्या ट्रिपला येऊन मी डीपीसी आधीच घेणार आहे आणि मग ते आपल्याला डिसेंबरपर्यंत सगळं मार्गी लावायचं. ते लास्ट क्षणाला नाही चालणार. मग डिसेंबरपर्यंत कामं कशी होतात, काय होतात, क्वालिटीचे होतात का नाही वगैरे आम्हाला ते सगळं बघता येईल.
जिल्हा बँकेचं पण आहे. जिल्हा बँकेला काहीतरी कोटी रुपये पाहिजे ते DDRला बोलून घ्या. नक्की तसं नाही, ते जे काय आहे ते तुम्ही घ्या माहिती. ओके, थँक्यू. जय हिंद. आणि मला मिळालं ते रात्री 300 रुपये पाहिजे. तुम्हाला तर अजित पवार बीडमध्ये पोहोचलेत. काही अधिकाऱ्यांना महत्त्वाच्या सूचना आजच्या संपूर्ण दौऱ्यासंदर्भात आणि बैठकांसंदर्भात त्यांनी दिलेल्या आहेत आणि पुढच्या प्रवासासाठी ते गेलेत, पुढच्या कार्यक्रमासाठी. अधिक माहिती आपण घेऊयात. आमचे प्रतिनिधी सुरेश जाधव आपल्या सोबत आहेत. सुरेश, आजचा संपूर्ण बीडचा दौरा दिवसभराचा कसा असणार आहे पालकमंत्र्यांचा? आज अजितदादांचा जम्बो दौरा आहे. आता सकाळी 8 वाजल्यापासून दौऱ्याला सुरुवात झाली तर रात्री 8 वाजेपर्यंत तब्बल 12 तासाचा हा दौरा असणार आहे. या दौऱ्याच्या दरम्यान सुरुवातीला युवक जो राष्ट्रवादी पदाधिकाऱ्यांचा युवकांचा मेळावा आहे, त्यानंतर मॅरेथॉन बैठका, तब्बल 4 तास बैठका घेतल्या जाणार आहेत. विविध विकास कामांचा आढावा, समित्यांच्या बैठका, त्याचबरोबर राष्ट्रवादी पक्षाचे पदाधिकारी यांची देखील बैठक घेतली जाणार आहे. मात्र संपूर्ण आज अजितदादांचा हा दौरा दिवसभर असताना या दौऱ्यामध्ये मात्र धनंजय मुंडे, माजी मंत्री धनंजय मुंडे हे उपस्थित राहणार नाहीत. तर त्यांच्या तब्येतीचं कारण दाखवून ते या बैठकीत उपस्थित राहणार नाही अशा पद्धतीचं त्यांनी पोस्ट देखील केलेले आहे. त्यामुळं एकूण हा संपूर्ण दौरा आहे आणि यामध्ये पंकजा मुंडे देखील यात सहभागी होत आहेत, जॉईन होत आहेत. ज्या जिल्ह्यातील महत्त्वाच्या बैठका होणार आहेत त्या बैठकाला देखील पंकजा मुंडे उपस्थिती लावतात का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे. मात्र मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर पहिल्यांदाच अजितदादा बीडमध्ये येतात आणि त्या दौऱ्यासाठी आता खुद्द माजी मंत्री धनंजय मुंडे देखील उपस्थित राहणार नाहीत याची मोठी चर्चा होते. बिलकुल, धन्यवाद सुरेश या सगळ्या माहितीसाठी. आणि त्यांच्या या बीड दौऱ्यादरम्यान सगळ्या महत्त्वाचे अपडेट आपण तुमच्याकडनं घेत राहूच. पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार आज बीड दौऱ्यावरती आहेत. मध्ये सुरुवातीला महत्त्वाची बातमी बघूयात. वादग्रस्त वक्फ मंडळ दुरुस्ती विधेयक आज प्रश्नोत्तराच्या तासानंतर दुपारी 12 वाजता लोकसभेमध्ये मांडलं जाणार आहे. लोकसभेच्या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत हे विधेयक सभागृहात मांडण्याचा निर्णय घेण्यात आलाय. केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरण रिजिजू लोकसभेत हे विधेयक मांडतील. त्यावर दुपारी 12 वाजल्यापासून किमान 8 तास चर्चा होईल असं लोकसभा अध्यक्ष ओम बिर्लांनी सांगितलं. मात्र विरोधकांनी यावरती 12 तासांची चर्चा करण्याची मागणी केली आहे. इंडिया आघाडीतील काँग्रेससह अन्य पक्षांनी बैठक घेऊन वक्फ विधेयक विरोधी रणनीतीची आखणी केली आहे आणि भाजपनं अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी भाजपसोबतच अनेक पक्षांनी आपल्या खासदारांसाठी व्हीप जारी केलाय. संसदेची प्रत्यक्ष मंजुरी मिळतेवेळी शिवसेना उबाठा पक्षाची लोकसभा आणि राज्यसभेतली भूमिका काय असेल हे पाहावं लागेल. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या भूमिकेबाबत देखील उत्सुकता आहे. आणि आता या बुलेटिनमध्ये बघूयात. एनडीए सरकारची आज अग्निपरीक्षा वक्फ बोर्ड विधेयक आज संसदेमध्ये सादर होणार. लोकसभेत गदारोळ होण्याची शक्यता. आज लोकसभेत सादर होणाऱ्या वक्फ सुधारणा विधेयकासाठी भाजप आणि काँग्रेसबरोबरच शिवसेनेकडून देखील खासदारांना व्हीप. तर विधेयकाला वस्तुस्थितीच्या आधारे विरोध करणार इंडिया आघाडीची भूमिका. उद्धव ठाकरेंचा पक्ष बाळासाहेबांचा विचार राखणार की राहुल गांधींच्या पावलावर पाऊल ठेवून तुष्टीकरण करत राहणार. वक्फ सुधारणा विधेयकाच्या मुद्द्यावरून फडणवीसांचा ठाकरेंना खोचक सवाल. होणारा नवरा पसंत नसल्यानं नवरीनंच दिली 1.5 लाखांची सुपारी. दौंडच्या खामगावातील धक्कादायक प्रकार, 5 जण अटकेत. ठाणे कशेळी भिवंडी मार्ग आज आणि उद्या रात्री 10 ते सकाळी 6 पर्यंत राहणार बंद. मेट्रो 5च्या गर्डरच्या कामासाठी वाहतूक पूर्णपणे बंद. पर्यायी मार्ग वापरण्याचं आवाहन. आणि बुलढाण्यात एसटी कार आणि ट्रॅव्हल्सचा भीषण अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू, 6 जण गंभीर जखमी.